एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आणि आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं इव्हिनिंगचं रुटीन. इव्हिनिंगचं रुटीन म्हणजे की 5-5:30 नंतर काय काय घरातलं रुटीन असतं. म्हणजे ॲज युजल तर सगळ्यांच्या घरात सेमच राहतं. म्हणजे क्लिनिंग असेल, म्हणजे झाडू वगैरे मारणं असेल, किंवा कपडे जे आपण सुकत टाकलेले असतात ते असतील, किंवा जे काही छोटंसं काही छोटी मोठी कामं असतात जे रँडम घरातली असतात, तर ते तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आज मी काहीतरी जेवणामध्ये पण वालाची भाजी वगैरे बनवणार आहे. सो मी विचार केला की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल की मी कशी बनवते, आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खूप जण व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सो डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि असं काय आउट ऑफ द बॉक्स काही नाही आहे. इव्हिनिंगचं रुटीन म्हणजे रोजचं 95% सेमच असतं. 5-5:30, 5:15 झाले की झाडू मारणं, कपड्यांच्या घड्या मारणं, आणि काय भाजी तयारी असेल तर चहा ठेवणं, एका साईडला भाजी तयारी करणं, तोपर्यंत 5:30-5:45 होतात. मग 6ला भाजी राईस वगैरे लावायचं कुकरला, दिवाबत्ती वगैरे देवाची, तेच काम असतं. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम तर रोजच 95% तर सेमच असतं रुटीन. फक्त चेंज कधी होतं जेव्हा संडे असेल, किंवा असं काही सुट्टी असेल, सण असेल, किंवा एखाद्या दिवशी वेगळी काही मला भाजी ट्राय करायची तर त्याची प्रिपरेशन करायचं असेल, तर त्याच टाईमला फक्त मोस्ट ऑफ द टाईम चेंज होऊ शकतं. अदरवाईज तर सेमच राहतं. सो मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करेल, आणि कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि वाल मी परवाशीच टाकलेले. सो मी सकाळीच वाल साफ करून ठेवलेत. बटाटा आणि शेंगा हे शेवग्याच्या माझ्याकडं, तर ते कॉम्बिनेशन खूप छान लागतं. त्यांनासुद्धा खूप आवडतं वालाचं घरटं. आणि मिक्स भाजी असते जी वाल, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा, सो त्यांना खूप आवडतात. ते 2 दिवस झालं माझ्या मागे लागलेत. पण काल पण नॉनव्हेज खातो. काल फ्रायडे होता, सो फ्रायडेला चिकन वगैरेच खाण्यात येतं. त्याच्यामुळे काल मी काही बनवलं नाही, काल चिकनच बनवलेलं. सो मी विचार केला की आज तुमच्यासोबत मी वालाची भाजीसुद्धा शेअर करेल. शनिवारचं मी खात नाही नॉनव्हेज, सो मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करेल, त्यांनासुद्धा आवडेल. त्यातल्या 2-3 शेंगा तर खराब होऊन गेल्या, म्हणजे सुकल्या त्या. त्यात काय असं रस नाही राहिला खूप, तर मग म्हटलं ठीक आहे. पण 4-5 शेंगा चांगल्या आहेत, तर मी सगळं शेंगा वगैरे साफ करून घेतलेले आहेत. आपण त्यांची सुद्धा रिॲक्शन कॅप्चर करू जेव्हा मी त्यांना सांगेल की मी आज वालाची भाजी बनवली. कारण की त्यांची खूप म्हणजे खूप फेवरेट भाजी आहे वालाची भाजी, त्यांना खूप आवडते. म्हणजे व्हेज भाज्यांमध्ये तर त्यांना वालाची भाजी सगळ्यात जास्त आवडते. सो आपण त्यांना सांगितलं, त्यांची काय रिॲक्शन आहे नक्की बघूयात. सो चला, आता मी अगोदर तर सुकत टाकलेले कपडे घालून घेते, आणि चहा वगैरे ठेवते. बघा चहा पिते, आणि मग स्टार्ट करूयात आपण. चला कंटिन्यू करा व्लॉग. आता चहासुद्धा म्हणजे झाला आहे ऑलमोस्ट. आता चहा मी पिते, आणि तोपर्यंत जे मला ड्राय मसाला लागणार आहे, थोडासा सुका मसाला करायचा आहे. आणि तुम्हाला वाटण वगैरे करायची काही गरज नाही. फक्त मी कांदा चिरला, लसूण आणि आलं पण टाकायचं. आता माझ्याकडे संपलं आहे आलं. उद्या संडे तर उद्या मी आणेल. तर ते आलं नाही म्हणून मी आलं काही घेतलं नाही आहे, पण लसूण घेतलं आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आणि बाकीचं जे वाटण आहे ना, ते फक्त ड्राय वाटण आहे. तर तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं आहे. एवढं फक्त बारीक करून टाकली ना तरी पण त्याला खूप छान दाटसरपणा येतो, आणि खूप टेस्टी लागते. एक्स्ट्रा असं फार काही करायची गरज नाही आहे. ते फक्त 5च मिनिटात मी काढलं चहा उकळसपर्यंत. तुमच्यासोबत मी शेअर करते. चहासुद्धा आता उकळला, तर आपला चहा ओतायचा आहे, कारण की आता खूप आटला आहे.
आणि ड्राय मसाल्यामध्ये काय काय घेतले बघा, थोडेसे तिळे घेतलेत मी, पांढरे तीळ, थोडंसं जिरा घेतलं आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेत, थोडीशी भाजकी डाळ घेतली, थोडेसे धने घेतलेत. हे फक्त आपल्याला हलकं थोडंसं भाजायचं आहे कढईमध्ये. जे काय तुमच्याकडे असेल कढईमध्ये भाजा किंवा तव्यामध्ये भाजा, आणि फक्त याची पावडर करायची बस. आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे खोबरं. सो मी एवढं खोबरं यूज करणार आहे, एवढी वाटी. खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते. सो अगोदर मी खोबरं खिसून घेणार आहे. खोबरं खिसल्यानंतर मी खोबरं पहिल्यांदा भाजून घेणार आणि मग हे ड्राय मसाले कढईमध्ये भाजणार. सो मस्तपैकी ह्याच्यामध्ये मी खिसून घेते. हे मला खूप छान वाणासाठी भेटलेलं, जे हळदी कुंकवाला वाण देतात ना, त्याच्यामध्ये मला हे भेटलंय. खूप मस्त आहे. खाली एक्स्ट्रा काय घ्यावं लागत नाही. असंच जरी आपण बसलो आणि आपल्याला खोबरे खिसायचं असेल टी वगैरे बघता बघता, तर फक्त एवढंच घेऊन बसायचं आणि वाटी घेऊन बसायची, खिसायचं. ते आतमध्येच पडतं. एक्स्ट्रा जरी राहिलं तर हे तसं पॅक करून ठेवायचं. एक्स्ट्रा डब्यामध्ये वगैरे काढून घ्यायची काहीच गरज नाही. सो खूप हेल्पफुल आहे आणि खूप थॉटफुल आहे. ज्यांनी वाण दिलं त्यांच्यासाठी, ताईंसाठी. सो खरंच थॉटफुल आहे. आणि स्वतः पहिल्यांदा मी चहा पिते आणि खोबरं खिसून घेते आणि मग आपण भेटू. बाकी काही करायचंच नाही त्याच्यामध्ये, फक्त आता रोस्ट करायचं आहे. पण तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते. कारण की ना धने आपण भाजतो आणि ते बारीक होतो ना, धने जिरं वगैरे, त्याचा इतका छान स्मेल येतो ना. पण आपण बाकीचे अदर मसाले जेव्हा टाकतो, पण ते खूप दिवसापूर्वी बारीक केलेले असतात, त्याचा फ्रेग्रन्स तेवढा नसतो जेवढा ह्या मसाल्यांचा येतो. खूप टेस्टी लागतं. आणि पांढरे तीळ आणि भाजकी डाळ आणि शेंगदाणे, त्याने दाटसरपणा येतो. सो ते पण थोडं थोडं घेतलेलं आहे. सो अगोदर मी चहा पिऊन घेते आणि मग हे सगळं भाजून घेते. तर हे खोबरं मी खिसून घेतले आणि हे वाल सोलले, जसं मी तुम्हाला बोलले. आणि 3 शेंगा घेतलेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. असं काय तसं टाकलेलं. सो हे मस्त आता मी भाजून घेते. फ्लेम एकदम कमी ठेवली आहे. कमी फ्लेमवरतीच थोडंसं भाजून घेते. आता हे पूर्ण मी खोबरं छान खरपूस असं भाजून घेतले. आणि हे सगळे जे आपण घेतले शेंगदाणे, पुन्हा धने वगैरे, हे पण छान असं भाजून घेते मस्त. आणि थोडं थंड झालं ते बारीक करणार आहे. सो हे आता मी कमी गॅसवरती भाजून घेते मस्तपैकी. असला सुगंध येतोय ना ह्या मसाल्यांचा, खोबऱ्याचा भाजलेला, पुन्हा ह्या पांढऱ्या तिळाचा वगैरे, खूप मस्त स्मेल येतो. आणि एकदम ताजा मसाला तयार होतो आणि एकदम इझी आहे. सो फक्त आता मी त्यात लसूण टाकेल आणि कांदा टाकेल, बस इनफ आहे. आणि आलं असेल तर आलं टाकू शकता, बस. सो आता हे थंड करून घेते आणि मी याची पावडर करून घेते. सो मसाल्यामध्ये मी घेतलं आहे, हा आहे घरचा मसाला. हा आहे तिखट, लाल तिखट, हे मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा गोडा मसाला घेतला आहे. आणि आपण पावडर करून घेतली आता मी, जे आपण भाजलो तिथे. सो तेल टाकले मी कुकरला खूप क्विक होतं आणि खूप इझी आहे. एक शिट्टी केली की वाल पण शिजतो आणि शेंग पण शिजते. सो टाईम खूप वाचतो. सो मी तेल तापलं त्यामुळे टाकते आता कांदा, जास्त थोडासा फुल करायचं आहे. आणि लसूण ठेचलेला. आता ह्याच्यामध्ये जिरे किंवा मोहरी टाकायची काही गरज नाही. मोहरी तर मी टाकत नाही वालाला. जिरं मी ह्याच्यात भाजलेलं आहे, त्याच्यामुळे काही टाकायची गरज नाही. कढीपत्ता असेल तर टाका. कढीपत्ता आलं नाही माझ्याकडे या वाटणामध्ये, नाहीतर बाकीचं सर्व काय आहे. सो आता थोडंसं कांदा ब्राऊन होईपर्यंत छानपैकी मी भाजून घेते याला. आणि हे थोडंसं ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे वाटण. सो मस्तपैकी असं फ्राय करून घेते आणि वाटण टाकून घेते. कांदासुद्धा भाजतोय आणि ही पावडरसुद्धा तयार आहे. पण ही पावडर ना मी बनवून ठेवते. खूप इतका सुगंध मस्त येतो ना पावडरचा, मी तुम्हाला सांगू शकत नाही. ही पावडर ना मी 8 दिवसासाठी बनवून ठेवते. म्हणजे मला सकाळी यांच्या डब्याला काही वेग बनवायचं असेल ना, त्यातलं एकच चमचा टाकायला लागतो. एवढं सुद्धा आठवड्याभर जाते. जे आपण क्वांटिटी घेतलेली ना आता, एवढं थोडं जिरं वगैरे, आठवड्याभर ती क्वांटिटी जाते. त्यातलं एकच चमचा पोह्याचा, आपण जे पोहे खातो ना, तो एकच चमचा टाकायचा.
आणि सुकी भाजी करा, पातळ करा, खूप टेस्टी लागते. आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण बारीक करते, कारण की आम्ही दोघं सुद्धा कढीपत्ता खात नाही. सो याच्यामध्ये बारीक केलं की ॲटोमॅटिक खातो. सो आता भाजलं हे, तर ह्याच्यामध्ये टाकून देते पहिल्यांदा. आता ते पण खूप छान त्याला असा फेस सुटला आहे, कारण त्यामध्ये आपण डाळ वगैरे टाकल्या, त्यामध्ये टाकते मी हे आपण जे मसाले घेतलेत ते. आणि छान मसाल्यांना ना तेल सुटच पण थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला. एक थोडंसं तेल सुटसपर्यंत परतते. आता त्याला मस्त तेल सुटले आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे मी, कारण की गरम पाणीच टाकायचं, खूप छान मसाल्याचा फ्रेग्रन्स जात नाही. आता मी त्याच्यामध्ये हे टाकून घेते, कारण ह्याला तेल पूर्ण मला कॅमेरा. आता मस्त मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि असला भारी स्मेल येतो आहे ना, पाण्याला पण छान उकळी आली आहे, तेल सुटलं आहे त्याला ऑलमोस्ट. आता लागेल तसं त्यात पाणी ओतते. जास्त मला डाळ बनवणार आहे, सो मी जास्त काही पाणी ओतणार नाही आहे, अशी लपतबीत करणार आहे भाजी. सो पाणी थोडंसं कमीच टाकेल, अशी लपतबीच करेल. जास्त घट्ट पण नाही, जास्त एकदम ड्राय पण नाही, जास्त पातळ पण नाही. सो एवढं इनफ आहे मला वाटतं. याच्यापेक्षा जास्त पण पातळ नको. त्याच्यावर टाकते आता मी कोथिंबीर आणि एकच शिट्टी घालायची. वाल एका शिट्टीमध्ये शिजतो आणि शेंग पण शिजते, बटाटा पण शिजतो आरामात. आता उकळी पण आली आहे. आता टाकली कोथिंबीर. आता मस्तपैकी एक शिट्टी घालते आणि डन. त्याच्यामध्ये मी टाकते 1 चमचा तूप आणि खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तर आता फायनली मी पटकन झाकण लावून घेते आणि एक शिट्टी काढते आणि नंतरच मी तुम्हाला आता ते आले होते जेवताना दाखवेल. तोपर्यंत मी डाळ, राईस आणि भाकरी वगैरे बनवून घेते. आता याचा शिट्ट्या झाल्यात, गॅससुद्धा बंद केला आहे आणि मी तोपर्यंत करून घेतली आहे, दिवासुद्धा लावून घेतला आहे मस्तपैकी. दिवा लावून घेतला आहे आणि बाहेर पण मी लावते. दिस इज माय स्वीट होम. एक दिवशी मी तुम्हाला याचा सुद्धा व्हिडिओ करेन. आणि आता वाजले 7:15. सो आता असा विचार आहे, यांचा सुद्धा ऑफिसमध्ये फोन आला होता मला की मला थोडासा लेट होणार यायला. सो मी विचार करते की मी गार्डनमध्ये जाऊन येते, कारण तसं पण हिला लेट होणार आहे. आताची 7:15 वाजलेत, ते 8पर्यंत येतील. मला बोलले 7:45ला मी निघेल. सो तोपर्यंत मोस्ट ऑफ दी माझं आवरून जाईल. मी अर्धा पाऊण तास थोडा वेळ गार्डनमध्ये जाऊन येते, मग नंतर आपण भेटू. आता कुकरचं तर गॅस बंद केला आहे. सो अशी होती रेसिपी. बाकीचं डाळ वगैरे तर मी नंतर बनवून घेईल. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, नक्की ट्राय करा. असला सुगंध सुटला आहे घरामध्ये त्या मसाल्यांचा. आता शिट्टी झाली ना वाफेचा, टू गुड. सो चला, आणि असं स्वामींच्या पुढे दिवा लावल्यानंतर तर खूपच छान वाटतं मला. सो चला, गार्डनमध्ये जाऊन येते मी थोडा वेळ. मी आज काय बनवलं आहे तुमच्यासाठी? कंटाळा येतो मी, पण तरी पण वालाची भाजी, शेवगा आणि बटाटा टाकून. आणि हे आलेत पार 8:15 वाजता आणि तुम्हाला कॉल आलाय. आणि आता मी बिग बॉस बघतोय. 1 मिनिट. आता मी जेवायला बसलोय. कशी झाली भाजी एकदा सांगा. काय सांगा. जेवण करून झालं, सगळ्या गोष्टी काय आवरल्यात. आणि आता रुटीनमधलं तुम्हाला जसं मी बोलले की संध्याकाळी काही रुटीन असतं, तर जेवण वगैरे झालं आहे, बाकीच्या सुद्धा गोष्टी आवरल्या. आणि बिग बॉस आज शनिवारचा वीकेंडचा वार आहे, सो ते बघतोय. आणि किचनवरच्या पण गोष्टी सगळ्या वाइंड अप झालेत. क्लिनिंग वगैरे करून भांडी वगैरे सगळं काही आवरलं आहे. आता हे गेलेच आईस्क्रीम आणायला. मलाच बोलत होते की चल आपण जाऊयात, खाऊन येऊयात, कारण की उद्या संडे आहे. सो थोडंसं लेट झालं तरी पण चालतं झोपण्यासाठी, कारण की ह्यांना जिमला सकाळी जावं लागतं, तर लवकर उठतोच दोघंसुद्धा. सो मग विचार केला, पण मलाच कंटाळा आला होता खूप. बोलले की तुम्ही घेऊन या आता,
कारण की मी आवरून जाणार, पुन्हा येणार, आल्यावर फ्रेश होणं, बाहेर गेले की त्यामुळे म्हटलं जाऊ दे तुम्ही घेऊन या, मग घरीच आणा, मग घरीच खाऊन गेलं असं. सो असा होता इव्हिनिंगचा छोटासा व्लॉग. कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि खूप टेस्टी झाली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजी बनवल्यानंतर जेव्हा त्याला शिट्टी होत होते ना कुकरला, असला भारी स्मेल्स होता भाजीचा, खूप टेस्टी लागते. सो त्यांनासुद्धा खूप आवडली, भाजी पूर्ण संपली. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप इझी आहे, खूप सिम्पल आहे आणि खूप टेस्टी बनते. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती स्क्रोल करताना जर माझा व्हिडिओ येत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कॉमेंटसुद्धा करा, कारण तुमचा सपोर्ट फार इम्पॉर्टंट आहे. कारण की ना व्ह्यूज किंवा ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा ना म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता किंवा 100 लोकातलं 20 जणांनी जरी व्हिडिओ बघितला ना, तर त्यातली 10 जण जर कॉमेंट केल्या ना, तर एक आपल्याला हे भेटतं की म्हणजे काय बोलतात की लोकांना काय बघायला आवडतं आहे किंवा काय कसं मी एक्सप्लेन करू की काय बघायला आवडते किंवा लोकांना काय हवं आहे, म्हणजे कशाशी रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, तर ते थोडंसं ॲनालिसिस करायला थोडंसं मदत होते. सो कॉमेंट करणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कशाविषयी बनवायचं आहे तर थोडंसं, कारण की कॉन्टेंट बनवायला भरपूर काही असतो, पण ना ते थोडंसं अंडरस्टँड करायला टाईम जातो की आपण नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. सो त्यासाठी कॉमेंट फार इम्पॉर्टंट असतात. म्हणजे काय असं काही नाही की फार व्ह्यूज आहेत किंवा पाहिजे असं काही नाही. जे काय व्ह्यूज असेल ना, पण ज्याच्याकडे कोणाकडे व्हिडिओ येत असेल ना, तर नक्की कॉमेंट करत जा. म्हणजे ना थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी हे होतं, इझी जातं. आणि इझी जाण्यापेक्षा ना थोडंसं आपल्याला कळतं की काय टाकायला पाहिजे, लोकांना काय बघायला आवडेल. तर हे थोडंसं मला वाटतं की, कारण की ना खूप जण बघतात व्हिडिओ पण ना कॉमेंट करत नाहीत. इन्स्टाला पण तसंच आहे. आणि माझं इन्स्टा ID पण पेज पण आहे, तर मी तुम्हाला इथे खाली देईल, तर ते पण चेक करा. आणि त्या पेजलासुद्धा फॉलो करा. तिथे पण असे डेली व्लॉग्स वगैरे शेअर करते. कॉमेडी व्हिडिओ असतील किंवा माझे रील्स असतील तर ते मी त्यावरती अपलोड करत असते. आणि दुसरं मला काय सांगायचं होतं, त्याच्यावरती ना मी मॉर्निंगला जे रुटीन आहे म्हणजे टिफिनचं माझं, हे जिमला जातात, तर मग मी नाश्त्यासाठी काय बनवते, ब्रेकफास्ट काय बनवते किंवा टिफिनला काय बनवते किंवा ह्यांच्या जिमसाठी ब्रेकफास्ट काय असतो, तर ते पण मी शेअर करते. तर तिथे पण जाऊन फॉलो करा. म्हणजे तुम्हाला जर म्हणजे तुमच्या मिस्टरांना किंवा कोणाला मुलांना तुम्हाला टिफिन द्यायचा असेल तर थोडंसं इझी जातं आपल्याला. आणि सिम्पल रेसिपी असतात. तिथे जाऊनसुद्धा पेजला फॉलो करा. म्हणजे मी मॉर्निंगचं रुटीन वगैरे टाकलं किंवा हे टाकलं तरी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हालासुद्धा रेसिपी बनवायची असेल तर इझी वेने कमी वेळामध्ये सकाळच्या टिफिनला मुलांसाठी असेल किंवा हजबंडसाठी वगैरे असेल, ऑफिसला वगैरे द्यायचं असेल तर तुम्हाला इझी पडेल. सो त्याच्यावरती मी तो कॉन्टेंट टाकते. तर मी इथे खाली तुम्हाला मेन्शन करेल माझं इन्स्टा ID, तर तिथे जाऊनसुद्धा पेजला फॉलो करा. आणि चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. इग्नोर माय हेअर, त्यामुळे चला असं काय लुक केला आहे पण मी. आणि ना आता खूप मच्छर यायला लागलेत काय माहिती, तरी पण मी विंडो ह्या कधीच बंद करते, लवकर बंद करते, तरी पण मच्छर येतात खूप. आणि मी काय बोलत होते, हां, तर उद्या संडे तर मला ऑइल लावायचं आहे आणि भांडी वगैरे घासता नाही, केसवरती मी भांडले होते त्याच्यामुळं वरतीच होते. सो चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.